नमस्कार सर्व ओबीसी बांधवांना सप्रेम जय ओबीसी। मी उमेश सिंगंदुळे, जिल्हा समन्वयक ओबीसी जनगणना परिषद भंडारा, ओबीसी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विषय मांडत आहे। पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय। चालू शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यास प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींना 27% आरक्षण न देता केवळ 3.8 एवढं कमी आरक्षण देण्यात आलं। हा ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेला मोठा अन्याय आहे। हा अन्याय का आहे? कारण आरक्षणाचे जे धोरण आहे त्या धोरणाला समजून घेणं फार गरजेचं आहे। 7 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी ओबीसी करता मंडल आयोग लागू झाल्याची घोषणा केली। त्यानुसार या देशातील 52% लोकांना 27% आरक्षण देण्यात आलं। त्यानुसार 13 ऑगस्ट 1990 ला या देशातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे, या मागास प्रवर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी केंद्रातील नोकऱ्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या ठिकाणी 27% आरक्षण देण्यात आलं। त्यानंतर 2004-2009 या कालखंडात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण लागू केलं आणि तेव्हापासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण सुरू झालं। आता पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींवर कसा अन्याय झाला हे बघणं फार गरजेचं आहे। प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण प्रक्रियेतील ज्या जागा आहेत त्या जागांची विभागणी राज्य आणि केंद्र अशी केलेली असते। राज्यांना 85% जागा असतात तर केंद्राला 15% जागा असतात। तर केंद्राला ज्या 15% जागा आहेत त्या 15% जागांमध्ये ओबीसींना योग्य आरक्षण देण्यात आलं नाही। तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकूण 66,335 जागा आहेत आणि केंद्राला जो 15% वाटा आहे त्यानुसार केंद्राकडे 9,950 जागा देण्यात आल्या आहेत। 9,950 जागांपैकी ओबीसींना आरक्षण आहे 27%। त्यानुसार ओबीसींना 2,578 जागा मिळणं अपेक्षित होत्या, परंतु त्यांना केवळ 371 जागा मिळाल्या, म्हणजे केवळ 3.8 म्हणजे 27% आरक्षण मिळालं नाही, ते केवळ 3.8% आरक्षण मिळालं। हे ओबीसीवर झालेला एक अन्याय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हा जो अन्याय आहे हा केवळ याच वर्षी नाही तर मागील 3 वर्षापासून 2017-18, 2018-19, 2000 आता चालू सत्र म्हणजे एकूण 4 सत्र, या 4 सत्रामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये अन्याय होताना आपल्याला दिसत आहेत। मग ते पीजी असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, यूजी असेल, अंडर ग्रॅज्युएशन असेल, म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होताना आपल्याला दिसत आहे। आता ते आरक्षणाचं धोरण आहे, ते आरक्षणाचं धोरण समजून घेणं फार आवश्यक आहे। या देशामध्ये 49.5 एवढं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार शेड्यूल कास्ट यांना 15%, शेड्यूल ट्राईब यांना 7.5% आणि ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं। आणि या आरक्षण धोरणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेमध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे एससी अनुसूचित जाती यांना 15% जागा म्हणजेच 1,385 जागा मिळायला पाहिजे होत्या, त्या त्यांना मिळाल्या। दुसरा प्रवर्ग आहे एसटी, यांना 7.5% आरक्षण आहे आणि त्यानुसार त्यांना 669 जागा मिळायला पाहिजे होत्या, त्या सुद्धा त्यांना मिळाल्या। तिसरा प्रवर्ग आहे ओबीसी, ज्यांना 27% आरक्षण आहे आणि या 27% आरक्षणानुसार त्यांना 2,578 जागा मिळणं अपेक्षित होत्या, परंतु त्यांना केवळ 371 जागा मिळाल्या, म्हणजेच 3.8। 2,578 जागा 27% आरक्षणानुसार मिळणं गरजेचं होतं, म्हणजे 2,578 मधून
371 जर आपण वजा केले तर उरतात 2207. तर ह्या 2207 ज्या ओबीसीच्या जागा आहेत, मग ह्या जागा गेल्या कुठे? तर ह्या 2207 जागा ओपन वर्गासाठी म्हणजे खुल्या वर्गाकडे वळविण्यात आल्या आणि खुल्या वर्गाला 7,125 जागा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपलं लक्षात घेणं आवश्यक आहे की ओबीसीच्या ज्या जागा आहेत ह्या कोण पळवतात? तर जो खुला प्रवर्ग आहे, हा खुला प्रवर्ग ओबीसीच्या जागा दरवर्षी खात असतो. आपण मात्र शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या नावाने ओरडत असतो. हे समजणं फार गरजेचं आहे. संविधानातील कलम 14 समतेचा अधिकार, त्याचबरोबर संविधानातील कलम 21 व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार या अंतर्गत AIOBC ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे जे सचिव आहेत जी करुणानिधी यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्याचबरोबर PMKचे नेते माजी केंद्रीय आरोग्य मंत्री अंबोणे रामदास यांनी 28 मे 2020 ला एक जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. असं असलं तरी ओबीसींना न्याय मिळेल असं काही सांगता येत नाही आणि म्हणून ओबीसी बांधवांनी आपापल्या क्षेत्राचे जे खासदार आहेत या खासदारांना ओबीसीवर होत असलेला जो अन्याय आहे याची जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो प्रश्न केंद्रामध्ये मांडावा यासाठी या खासदारांवर दबाव आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विविध जिल्ह्यामध्ये ज्या ओबीसी संघटना काम करतात त्यांनी या राज्यातील 36 जिल्हे आणि 358 तालुके यामध्ये तहसीलदार असेल किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला म्हणजेच आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना निवेदन आणि तक्रार देणं गरजेचं आहे आणि ओबीसीवर कशा प्रकारे मागील अनेक वर्षापासून अन्याय होत आहे हे सांगणं आणि त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जे ओबीसी आहेत त्यांनी ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याविरोधात आवाज उठवणं आणि आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला त्याची जाणीव करून देणं आवश्यक आहे. तरच जनरेटा वाढल्याशिवाय ओबीसींना त्यांचा जो हक्क आहे तो हक्क मिळू शकणार नाही. आणि म्हणून शेवटी मला म्हणावंसं वाटते, गगन बेच देंगे धरा बेच देंगे, गगन बेच देंगे धरा बेच देंगे, अगर हम कलम के पुजारी सो गए तो कल ये वतन के पुजारी कल वतन बेच देंगे, वतन बेच देंगे. धन्यवाद. जय ओबीसी. नमस्कार.